तर प्रत्येक युट्यूबर ऍव्हरेजली किती इन्कम कमवतो, तर हा सगळ्यांचाच आपला खूप जास्त एक्साइटमेंट वाला प्रश्न आहे. आणि आज मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ सोबत हा जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला देणार आहे. माझा जो डॅशबोर्ड आहे तर अगदी कमीत कमी व्ह्यूज पासून जास्तीत जास्त व्ह्यूज आले तर एका युट्यूबरला किती पे केलं जातं, किती पेमेंट मिळते, तर ते डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोबतच लास्टला मी तुम्हाला एक टिप देणार आहे. जे नवीन युट्यूबर्स आहेत तर तुम्हाला तुमचे ट्रेंडिंग टॉपिक्स तुमच्या चॅनलच्या अकॉर्डिंगली कसे शोधायचे, तर ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर आपल्या चॅनलचा डॅशबोर्ड जो आहे तर तो चेक करूयात. तर हा आहे माझ्या चॅनलचा डॅशबोर्ड. ठीक आहे, हा जो आहे तर हा माझ्या चॅनलचा डॅशबोर्ड आहे आणि मी आहे माझ्या चॅनलच्या कंटेंटमध्ये. तर सगळ्यात पहिलं लेट मी टेल यू ऑल आपले काही न्यू अचिव्हमेंट्स झालेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला 15,000 सबस्क्रायबर्स एका आठवड्याच्या आत आपले कम्प्लीट झालेले आहेत. तर ऍक्च्युली झालं असं सबस्क्रायबर्सच्या केसमध्ये की 10,000 सबस्क्रायबर्सचं मी सेलिब्रेशन करणार होतो 10K सबस्क्रायबर्स झाल्यानंतर, पण 10,000 सबस्क्रायबर्स नंतर अवघ्या 4 दिवसांमध्ये 25,000 सबस्क्रायबर्सचा जो टप्पा होता, जो गॅप होता, तर तो 4 दिवसातच क्रॉस झाला. त्यामुळे कुठल्याच प्रकारचं प्लॅनिंग वगैरे काहीच न करता 10,000चे 25,000 फक्त आणि फक्त 4 दिवसांमध्ये झालेले आहेत. तर ते कसे झालेले आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. इथे बघा 15,000 सबस्क्रायबर्स माझे झालेले आहेत आणि त्यानंतर एका आठवड्यातलं हे आहे. त्यानंतर यू हॅव रॅक्ड 50,000 आवर्स ऑफ वॉच टाइम 28 दिवसांच्या आत. ठीक आहे, आता चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 4,000 तास करायला आपल्याला खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात, खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. पण आपल्या चॅनलचे 28 दिवसांच्या आत 50,000 तास जे आहेत तर ते कम्प्लीट झालेले आहेत. आणि युअर व्हिडिओज आर गेटिंग सो मच इंटरेस्ट अँड प्ले टाइम, की तुमच्या चॅनलवरती किती व्ह्यूज झालेले आहेत? 1 2 3 4 5 6 7 1 करोड व्ह्यूज झालेले आहेत आपल्या चॅनलवरती. 1 करोड व्ह्यूज जे आहेत तर ते झालेले आहेत. तर हे 3 अचिव्हमेंट्स आहेत. तर आपल्या डॅशबोर्ड वरती ना नेहमीच युट्यूब कडून इथे आपल्याला डिस्प्ले केलं जातंय तुमचे काय अचिव्हमेंट्स आहेत. आणि यस, मला खूप छान वाटतंय ज्यावेळी हे जे अचिव्हमेंट्स आहेत तर ते मला बघायला मिळतात त्यावेळेला. तर आता कंटेंट कडे येऊयात. तर युट्यूबर्सना किती पेमेंट दिलं जातंय, तर आता एक मी माझा व्हिडिओ घेते इथे जो की 86K अप्रॉक्स त्याचे व्हिडिओज हे आहेत, व्ह्यूज आहेत. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली व्ह्यूज. ओके, 86,000 त्याचे व्ह्यूज आहेत. तर 86,000 व्ह्यूज आहेत. तर त्याचा वॉच टाइम जो आहे, ठीक आहे, तर वॉच टाइम खूप महत्वाचा आहे. आपल्याला असं वाटतं की फक्त व्ह्यूज हाय गेले म्हणजे आपल्याला जास्त पैसे मिळतात, तर तसं नसतंय. तुमचे व्ह्यूज जात आहेत ना, तर व्ह्यूज सोबत तुमचा जो वॉच टाइम आहे तर तो सुद्धा जाणं महत्वाचं आहे. वॉच टाइम म्हणजे काय? आता एखादा व्हिडिओ, हा माझा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, तर हा किती मिनिटाचा आहे? 10 मिनिटाचा आहे. तर ऍव्हरेजली लोक किती वेळ बघतायत? 3 मिनिटं बघतायत, 4 मिनिटं बघतायत, 5 मिनिटं बघतायत. तर त्याला आपण बोलतोय तुमचा ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जो आहे तो. तर तुमचे व्हिडिओ जे आहे तर ती कमीत कमी जास्त वेळ बघितली गेली पाहिजे, तरच ऍड्स लागणार आहेत ना. तर युट्यूब आपल्याला कशाचं पे करतोय? जे आपल्या पेजवरती किंवा आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओवरती जे ऍड्स लागतात ना, तर त्याचंच युट्यूब आपल्याला पेमेंट देतं. ठीक आहे, म्हणजे त्या ऍड्स थ्रू युट्यूबला पैसे मिळतात आणि त्यांचं कमिशन ठेवून ते आपल्याला आपले जे पैसे असतात तर ते आपल्याला फॉरवर्ड करतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये कसं असतं, जर तुमचे व्हिडिओ मोठी असेल ना तर मग एका व्हिडिओला तुम्हाला 2 ऍड्स येऊ शकतात. तर त्या पद्धतीने जर तुमचा व्हिडिओ जास्त वेळ बघितला जातोय ना तर तुमचे राजा तर त्या पद्धतीने जर तुमचा व्हिडिओ जास्त वेळ बघितला जातोय ना तर मग तुम्हाला ह्याचे ऍड्सचे जे पैसे असतात ना तर ते जास्त मिळतात. आता ऍड्स पण 4 प्रकारचे असतात, तर ते आपण डिटेलमध्ये बघूयात. तर या माझ्या व्हिडिओला टोटल 86,000 व्ह्यूज आहेत. वॉच टाइम जो आहे तर तो आहे 5.9K 5,900 तास आहे. आणि एस्टिमेटेड रेव्हेन्यू जो आहे तर तो आहे 3,139, म्हणजे साधारण 3,000 जो आहे माझ्या एका व्हिडिओ मागे हा जो इन्कम आहे तर तो मिळालेला आहे. आणि आय थिंक इट्स क्वाईट गुड. 10-15 मिनिटात ही व्हिडिओ मी शूट केली होती. 10 ते 15 मिनिटात व्हिडिओ शूट केली होती आणि अपलोड करायला 10 मिनिटं लागले असतील. आणि त्याच्यामध्ये जर मला इतका त्याच्यातून रेव्हेन्यू मिळत असेल तर आय एम हॅपी. आणि बघा मग त्याचे ना तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतात खाली की तुमचा व्हिडिओ किती वेळ बघितला. तर इथे बघा आपला ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आहे ना तर ते चांगलं आहे. ठीक आहे, या व्हिडिओचं ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जे आहे ना तर ते चांगलं आहे.
जे लोक जास्त वेळ बघतात त्यामुळे ऍड्स थ्रू इन्कम जो आहे तर तो आपला चांगल्या प्रकारे होतो. म्हणजे कधी कधी असं होऊ शकतं की व्ह्यूज जास्त आहेत पण ना तुम्हाला पेमेंट कमी असतंय, कारण तुमचा ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जो आहे म्हणजे वॉच टाइम जो आहे ना तर मग तो कधी कधी काय होतो त्याच्यामध्ये कमी होतो. सोबतच या व्हिडिओ थ्रू आपल्याला नवीन 579 सबस्क्रायबर्स जे आहेत तर ते मिळालेले आहेत. त्यानंतर पुढचा एक व्हिडिओ मी घेते. आता हा व्हिडिओ खूप जास्त चर्चेत आला होता. म्हणजे या व्हिडिओमध्ये मी सुवर्णाज व्लॉगचा जो काही मंथली इन्कम आहे ना तर तो शेअर केला होता 1,95,000, जो की अप्रॉक्सिमेटली बरोबर होता त्या महिन्याच्या अकॉर्डिंगली. बट त्यांनी नंतर पुन्हा त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे सेपरेट, की त्यांना भरपूर असे व्हिडिओज होते ज्याच्यामध्ये संगीत मेहंदीचे व्हिडिओज होते, त्याच्यामध्ये कॉपीराईटचा क्लेम आला. आणि कॉपीराईट जर आलं, जर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्यांचं जर गाणं वगैरे वापरताय ना तर मग तुम्हाला त्याचे पैसे युट्यूबचे आहे ना तर ते देत नाही. आपलाच कंटेंट पाहिजे, गाणं म्हणायचं आहे, गाणं लावायचं आहे ना तर ते आपलं स्वतःच असलं पाहिजे. नाही तर मग एनसीएस म्युझिक म्हणजे नो कॉपीराईट वाले म्युझिक जे आहे ना तर ते असलं पाहिजे. एनसीएस म्युझिक काय आहे, कुठून घ्यायचं, तर त्याची एक व्हिडिओ सेपरेट मी बनवलेली आहे, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. तर हा व्हिडिओ बघा, 78,000 याचे व्ह्यूज जे आहेत तर ते गेलेले आहेत. याचा वॉच टाइम जो आहे तर तो 4,000 4.4K आहे. आणि सबस्क्रायबर्स या व्हिडिओमुळे मिळालेले आहेत तर ते आहेत 446 446. आणि एस्टिमेटेड रेव्हेन्यू जो आहे तर तो आहे 1,849 रुपये. जो की पुन्हा एकदा मला वाटतं की यस ठीक आहे, 10 मिनिटांमध्ये हा पण व्हिडिओ मी बनवला होता, 10 मिनिटांमध्येच रेकॉर्ड केला होता. थोडे लेंदी व्हिडिओज आहेत, 10 इन द सेन्स एक 15-17 असे मिनिटाचे ते व्हिडिओज आहेत, तर ते मी तिथे रेकॉर्ड केले होते. आणि बघा नेक्स्ट व्हिडिओ मी घेतेय. तर सगळ्याच व्हिडिओज ना इतका तुमचा इन्कम मिळेल असं नाही. हे होतंय, चेंज करतंय की तुमचे व्हिडिओज वॉच टाइम काय आहे, हे किती आहे. आता हा बघा, हा व्हिडिओ जो आहे तो 2.6K आहे, 2,600 व्ह्यूज आहेत फक्त याला. त्याचा वॉच टाइम जो आहे तर तो 134 आहे फक्त. आणि सबस्क्रायबर्स 25 मिळाले, तर याला फक्त मला युट्यूब कडून 253 रुपये मिळालेले आहेत या एका व्हिडिओसाठी. ठीक आहे, व्हिडिओ लेंदी होती बट स्टील वॉच टाइम त्याचा कमी आहे ना, तर त्यामुळे इन्कम जो आहे तर तो कमी मिळालेला आहे. आता बघा कधी कधी आता एक जुने व्हिडिओ सांगतात, इथे पण ना तुम्हाला एक क्रायटेरिया असतो की तुमचे हे जे व्हिडिओज आहेत ना तर तुम्ही अपलोड केल्यानंतर लगेचच जे आहेत ना तर ते व्हायरल गेले पाहिजेत. जर ते नंतर व्हायरल गेले ना तर मग त्याचं जे पेमेंट आहे ना तर ते कमी मिळतं तुम्हाला. त्यामुळे व्हिडिओ जे आहेत तर ते लगेच 1-2 दिवसातच तुमचे रँक केले पाहिजेत. आता याला बघा 10,600 हे आहेत व्ह्यूज आहेत, पण ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर खूप दिवसांनी व्हायरल झाली, तर त्याच्यामुळे याचा जो इन्कम आहे ना तर तो 259 रुपीज आहे फक्त. कम्पेअर्ड त्याचे व्ह्यूज जास्त आहेत बट स्टील याचा इन्कम कमी आहे, कारण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच व्हायरल नाही गेली, ती नंतर थोड्या दिवसांनंतर ती जी आहे तर ती व्हायरल गेली त्याच्यामुळे. त्यानंतर बघा अजून एक व्हिडिओ आहे जी की आपलं चॅनल मॉनिटाईज ज्या व्हिडिओ मुळे झालेलं आहे. तर जे माझे चॅनल पूर्वीपासून बघतात तर तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला पहिला माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या कंटेंट मी अपलोड करायचे. याच्यामध्ये बघा हा एक माझा व्हिडिओ व्हायरल गेला होता जो की माझ्या लाईफचा टर्निंग पॉइंट होता. याच्यामध्ये मी दाखवलं होतं की घरातूनच कमवते इतके पैसे, तुम्ही पण करू शकता. आणि एक 17 मिनिटाचा व्हिडिओ आहे हा टोटल. आणि मी आणि गिरिजा आहे आणि आम्ही दोघींनी हा जो व्हिडिओ होता तर तो बनवला होता. हा बघा, आणि कसं मी काम करते ना तर तेच मी याच्यामध्ये सांगितलं होतं, जर की एकदम रॉ असं होतं कंटेंट आणि त्यामुळे आय थिंक तो लोकांना खूप जास्त आवडला. आणि हा पण व्हिडिओ जो आहे ना तो तो नंतर व्हायरल गेला, अपलोड केला नंतर व्हायरल गेला. बट स्टील बघा याचे व्ह्यूज किती आहे, 290.7K म्हणजे 2,90,000 याचे व्ह्यूज आहेत, 2,90,000. याचा वॉच टाइम जो आहे तर तो आहे 14.3K 14.3K याचा वॉच टाइम आहे. या व्हिडिओमुळे मला जे सबस्क्रायबर्स मिळालेले आहेत तर ते आहेत 3.5K 3,500. आणि एका व्हिडिओचा एस्टिमेटेड रेव्हेन्यू जो आहे तर तो आहे 18,962, म्हणजे सरासरी 19,000 पकडून चला, आणि 2-3 दिवसात 19,000 होऊन जाईल. तर या एका व्हिडिओमुळे मला 19,000 रुपये जे आहेत तर ते घर बसल्या मिळालेले आहेत.
फक्त आणि फक्त एक व्हिडिओ अपलोड केल्यामुळे. ठीक आहे. आणि व्हिडिओ तर कसा होता तुम्हाला माहिती आहे. मी घरातूनच रॉ कंटेंट जो आहे तर मी काम कसं करते तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आणि त्याचा जो रेव्हेन्यू आहे तर तो चांगल्या प्रकारे मला मिळालेला आहे. जो मी माझे 17 मिनिटं इन्व्हेस्ट केले होते तुम्हाला सांगण्यामध्ये, तर नक्कीच त्याचं जे काही फळ आहे तर ते इकडे आपल्याला मिळालेलं दिसतंय. त्यामुळे हा आहे तुमचा अनालिटिक्स. पॅक करते. हा व्हिडिओ पण बघा. या व्हिडिओला पण 14,000 ऍव्हरेजली व्ह्यूज जे आहेत ना तर ते मी सांगते. ठीक आहे. मी पण खूप स्ट्रगल मधून माझं जे चॅनल आहे तर ते ग्रो केलेलं आहे. तर या व्हिडिओला बघा 14,600 व्ह्यूज आहेत. वॉच टाइम आहे 463 आणि सबस्क्रायबर्स आहेत 257 सबस्क्रायबर्स नवीन ऍड झालेले आहेत. आणि एस्टिमेटेड रेव्हेन्यू जो आहे या चॅनलचा तर तो आहे या व्हिडिओचा तर तो आहे 562 रुपये. 562 रुपये मला या व्हिडिओ थ्रू मिळालेले आहेत. 14,000 व्ह्यूज क्रॉस झालेले आहेत तरी सुद्धा. आणि मग त्याच्यानंतर बघा मी माझी भिशी उघडली होती. ठीक आहे. हा व्हिडिओ तर खूप व्हायरल गेलाय. 1 करोडला जायला आलेला आहे तो आता आय थिंक. याचे शॉर्ट्स मी लॉंग बघितला नव्हता बट लॉंग व्हिडिओला पण इतके व्ह्यूज आहेत. मला नव्हतं माहिती लॉंग व्हिडिओला पण इतके व्ह्यूज आहेत. मी आजच फर्स्ट टाइम तुमच्यासोबत बघते. तर म्हणजे 1,45,000 व्ह्यूज आहेत लॉंग व्हिडिओला सुद्धा. याचा जो वॉच टाइम आहे तर तो आहे 3.9K म्हणजे 3,000 तास तुमचे ऍव्हरेजली 4,000 तास कंप्लीट झालेले आहेत. सबस्क्रायबर्स 352 झालेले आहेत. आणि एस्टिमेटेड रेव्हेन्यू जो आहे तर तो आहे 1,848 रुपये. आता हा एस्टिमेटेड रेव्हेन्यू कमी का झाला असेल एवढे व्ह्यूज असून सुद्धा, तर ही व्हिडिओ आहे ना तर खूप आधी अपलोड केली होती आणि नंतर व्हायरल गेली. बट स्टील 1,800 रुपये वगैरे आय थिंक खूप चांगले आहेत. कारण मी जी व्हिडिओ आहे तर ती घरातूनच बनवली होती. आणि मग बघा त्यानंतर अजून एक माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो मला तुम्हाला आवर्जून दाखवायचा आहे. कारण सुरुवातीला आहे ना तुम्ही म्हणाल हे कुठले व्हिडिओज आहेत, हे व्लॉग्स आहेत. तर येस हा माझा चॅनल आहे ना तर फर्स्ट चॅनल होता आणि खूप स्ट्रगल पासून हा जो चॅनल आहे ना तो तुम्ही ग्रो केला. पहिला मी व्लॉग्स पण अपलोड करत होते. वेगवेगळा कंटेंट मी ट्राय केला. ट्रायल एरर करत मी इथपर्यंत आलेले आहे. आणि आता मला ऍक्च्युली समजलेलं आहे की माझ्या ऑडियन्सला काय हवं आहे. तर हे जे व्लॉग्स आहेत तर ते मी नंतर कधी काळी इथून दुसऱ्या चॅनलवरती मूव्ह करायचा प्रयत्न करणार आहे. तर बघा सुरुवातीला ना दत्त महाराजांची पण एक व्हिडिओ जी आहे तर ती मी अपलोड केली होती याच्यामध्ये. आणि ती जी व्हिडिओ आहे ना तर तीच व्हायरल गेली होती. आणि त्याच्यामुळे माझा वॉच टाइम जो आहे ना तर तो कम्प्लीट झाला होता. तर तोच व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचा आहे. जस्ट अ सेकंड. ओके हा व्हिडिओ आहे बघा. नरसोबाची वाडी नदीकाठावर असणारे सुंदर श्री दत्त क्षेत्र हा व्हिडिओ जो होता ना तर तो मी अपलोड केला होता. तर याला व्ह्यूज बघा 92,000 आणि 92.1K आहेत. याचा वॉच टाइम जो आहे तर तो 2.7K. ठीक आहे. 2,700 याचा वॉच टाइम आहे. तर त्यावेळेला ना हा व्हिडिओने मला खूप जास्त मदत केली होती. माझा वॉच टाइम जो आहे तर तो कम्प्लीट करण्यासाठी आणि मला इथपर्यंत आणण्यासाठी. चॅनल मॉनिटाईज जे आहे तर ते दत्त महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्याच या व्हिडिओमुळे जे आहे तर ते झाला होता. आणि याचा एस्टिमेटेड रेव्हेन्यू जो आहे तर तो कमी आहे कारण व्हिडिओ सुद्धा सेम नंतर व्हायरल झाला अपलोड केल्यानंतर. ठीक आहे. तर हे काही व्हिडिओज होते. हा व्हिडिओ मला तुम्हाला आवर्जून दाखवायचाच होता. आणि मग त्याच्यानंतर ना मी तुम्हाला एक असा आता कंटेंट दाखवते जो की खूप महत्वाचा आहे तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा. तुम्ही ना सिम्पली तुमच्या फोनमध्ये सुद्धा किंवा कम्प्युटरमध्ये सुद्धा तुमचा जो अनालिटिक्स आहे ना तर तो ओपन करू शकता. तर माझा आता मंथली इन्कम जो आहे तर आय डोंट नो कोण दाखवतंय नाही दाखवतंय बट स्टील मी तुम्हाला दाखवते. तर मंथली इन्कम जो आहे तर तो आहे आतापर्यंतचा कलेक्ट झालेला 4 तारखेपर्यंत धरतात. आज तारीख किती आहे तर आज 18 तारीख आहे. अजून माझ्याकडे 28 आणि अजून 20 दिवस आहेत. तर 20 दिवसांमध्ये आणखी वाढेल. तर आय थिंक 25-30 हजार पर्यंत तरी हा एस्टिमेटेड रेव्हेन्यू जो आहे तर तो जाईल आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न सुद्धा करतेय. तर नक्कीच लेट्स सी मी तुम्हाला नंतर महिन्याच्या शेवटीला दाखवेन की या महिन्यामध्ये किती पेमेंट जे आहे तर ते आपल्याला मिळालेलं आहे. तर बघा इथे चॅनल अनालिटिक्स मध्येच ना ट्रेंड्स म्हणून एक ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे? ट्रेंड्स म्हणून एक ऑप्शन आहे. आणि त्या ट्रेंड्स ऑप्शन मध्ये बघितलात ना की तुमच्यासाठीचे पॉप्युलर टॉपिक्स मिळतील. तर माझ्यासाठीचे पॉप्युलर टॉपिक्स कोणते आहेत? युट्यूब अर्निंग. तुम्ही माझ्या व्हिडिओज मध्ये
स्पेशली त्याचे व्हिडिओ तर ते व्हायरल झाले ना, तर त्यामुळे इथे युट्यूब अर्निंग, जर मी युट्यूब अर्निंगचा जर कंटेंट घेतला किंवा टॉपिक घेतला जो की मी आता घेतलेला आहे युट्यूबच्या अल्गोरिदम प्रमाणे, तर माझा व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो. ऍव्हरेज युट्यूब इन्कम किती आहे तर हे जर सांगितलं तर माझा युट्यूब व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो. युट्यूबर मंथली इन्कम इन इंडिया हे जर मी घेतलं तर माझा व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो. तर हे आहेत माझे ट्रेंडिंग टॉपिक्स जे की मला युट्यूबच सजेस्ट करते की या टॉपिक्स वरती तुम्ही व्हिडिओज बनवा, कारण तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत, तुमचे जे ऑडियन्स आहेत, तर त्यांना या टॉपिक वरती व्हिडिओज बघायला आवडतात. आणि त्याचमुळे मी सध्या युट्यूबचा जो टॉपिक आहे युट्यूबच्या अल्गोरिदम मुळे तो पकडलेला आहे आणि त्या अकॉर्डिंगली मी ग्रो करत आहे. आणि याच्यामध्ये बघा वेगवेगळे ऑप्शन्स आलेले आहेत. व्लॉगर इन्कम मंथली, युट्यूब मिनी व्लॉग इन्कम, रियालिटी ऑफ युट्यूब इन्कम इन इंडिया, तर असे भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स, हाऊ टू अर्न 1 लाख पर मंथ फ्रॉम युट्यूब, तर असे भरपूर गोष्टी तुम्ही सर्च करत असताय ना, तर तेच इथे ट्रेंडिंगला युट्यूब काय करते आपल्याला सजेस्ट, क्रिएटर्सना सजेस्ट करताय की तुमचा ऑडियन्स हा जो कंटेंट आहे ना तर तो सर्च करतोय. तर ट्रेंड्स म्हणून ऑप्शन आहे, तर तो तुम्हाला तुमच्या चॅनलच्या अनालिटिक्स मध्ये मिळून जाईल. त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे जे व्हिडिओज असतील तर ते बनवा. आणि थोडंसं लक्ष द्यायचं की आपल्या चॅनलवरती कोणते व्हिडिओज चालतात. तर माझ्या चॅनलवरती मी भरपूर व्हिडिओज बनवते, वर्क फ्रॉम होमचे बनवते, त्यानंतर ग्राफिक्सचे बनवते, भरपूर वेगवेगळा कंटेंट जो आहे तर तुम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत असते. मग त्याच्यामध्ये कोणता कंटेंट चालतोय, कोणत्या कंटेंटला व्ह्यूज जास्त आहेत, कोणता कंटेंट पब्लिक जास्त कन्झ्युम करतंय, तर त्याच्यावरती स्पेसिफिकली काय करायचं, आपला पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो बनवायचा असतो. त्यालाच आपण युट्यूबचा अल्गोरिदम म्हणतो. युट्यूबचा अल्गोरिदम जर तुम्ही फॉलो केलात तर नक्कीच तुम्ही युट्यूब करिअरमध्ये सक्सेसफुल होणार आहात. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. तर हा कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून एक प्रश्न होता, तर माझ्या एका व्हिडिओमुळे ना तर सुवर्णाच व्लॉग या चॅनलवरती त्यांनी त्यांचा जो इन्कम होता महिन्याचा, तर तो अगदी स्क्रीनशॉट वगैरे नव्हता दाखवला, बट त्यांनी त्यांचा महिन्याचा इन्कम जो आहे तर तो असा ऍव्हरेजली सांगितला होता की मला इतके नाही मिळत, तर मला इतके इतके मिळतात. ठीक आहे, मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की मला सुरुवातीला 20,000 मिळायचे, मग 30, 40, 50, 60, 70, 80 असं त्यांनी सांगितलं, बट एक्झॅक्ट अमाऊंट त्यांनी नाही सांगितला. आणि त्याच्यानंतर ना त्यांना खूप कमेंट्स आले त्यांच्या व्हिडिओवरती की ताई व्हिडिओ डिलीट करा, कारण युट्यूबवरती तुमचं पेमेंट जे आहे तर ते सांगायला अलाउड नाही आहे आणि तुमचं चॅनल ब्लॉक होऊ शकतं, त्यामुळे तुमचा चॅनल जो आहे तर तो डिलीट करा. बट मी त्यांना तिथे कमेंट केली की त्यांनी एक्झॅक्ट अमाऊंट सांगितली नव्हती, फक्त त्यांनी सांगितलं होतं की मला ऍव्हरेजली इतके इतके मिळतात. त्यामुळे मी त्यांना कमेंट केली होती की ताई व्हिडिओ डिलीट करू नका, कारण त्यांना त्या व्हिडिओला ना साधारण 1 लाख 1.5 लाखच्या आसपास व्ह्यूज मिळाले होते. आणि तिथे वॉच टाइम पण खूप चांगला असणार आहे, कारण त्यांचा व्हिडिओ आय थिंक अर्धा तासाचा व्हिडिओ होता त्यांचा, आणि खूप जेन्युअनली त्यांनी तो जो व्हिडिओ होता ना तर तो बनवला होता, आणि अर्धा तासाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे वॉच टाइम पण भरपूर होता आणि नक्कीच त्यांना जो रेव्हेन्यू आहे ना तर तो चांगला मिळाला असणार आहे. त्यामुळे मी त्यांना कमेंट केली की व्हिडिओ डिलीट करू नका, चॅनल अजिबात ब्लॉक होत नाही, कारण त्यांनी एक्झॅक्ट अमाऊंट सांगितलीच नव्हती त्यांच्या व्हिडिओमध्ये. बट स्टील मी सांगते तुम्हाला की भरपूर युट्यूबर्स मध्ये असा गैरसमज आहे की जर आपण आपले हे इन्कम सांगितले तर आपलं चॅनल ब्लॉक होतं. बट मी भरपूर मोठे मोठे क्रिएटर्स बघितलेत जे स्पेशली युट्यूबशी रिलेटेड इन्फॉर्मेशन देतात, तर काहीच अशा प्रकारे आतापर्यंत कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही. तर मी भरपूर युट्यूबर्स बघते की ते त्यांचं इन्कम सांगतात की माझा पहिल्या इन्कम मध्ये मी हा फोन घेऊ शकतो, हा टीव्ही घेऊ शकतो, ही गाडी घेऊ शकतो, तर असं सांगतात. तर येस, मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ सोबत सांगितलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला असेच युजफुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत, अगदी र कंटेंट जो आहे, माझ्याकडची जी काही माहिती आहे तर ती सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर सबस्क्राईब करा, आणि फक्त सबस्क्राईब करू नका, जी बेल आयकॉन दिसते ना तर ती हिट करा, म्हणजे माझा व्हिडिओ ना अल्टरनेट डेजने येतो. आज आला ना की उद्या नाही येत, परवा दिवशी येतो. तर अल्टरनेट डेज ना व्हिडिओज माझे येत असतात. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे व्हिडिओ आल्याच्या आल्या त्याचे नोटिफिकेशन जे आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळते. जर तुम्हाला युट्यूबमध्ये एक चांगलं करिअर करायचं असेल तर माझे व्हिडिओज तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल असणार आहेत. आणि जर तुम्हाला स्पेसिफिकली माझा पर्सनल कोर्स जर करायचा असेल, जो की आपल्या maulebusiness.com या वेबसाईटवरती अवेलेबल असणार आहे, तर तुम्ही हा जो नंबर आहे तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यामध्ये अगदी तुम्ही फोन मधून कशा प्रकारे तुमचं टायटल सिलेक्शन असेल, तुमचं अकाउंट कसं क्रिएट करायचं, तर या भरपूर बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. व्लॉग्स कसे बनवायचे, मिनी व्लॉग्स कसे बनवायचे, एडिटिंग कसं करायचं, थंबनेल कसा बनवायचा, हे भरपूर तुमचे प्रश्न असतात. अपलोड कसे करायचे, तर हे भरपूर आहेत. तर फक्त 1000 रुपीज फीज आहे
आणि हे जे रेकॉर्डिंग्स असणार आहेत ना लेक्चरचे, ते तुमच्यासोबत 1 वर्षापर्यंत कंटिन्युअसली राहणार आहेत. त्यामुळे आय थिंक दिस इज द बेटर डील, गुड डील. त्यामुळे नक्कीच तुम्ही याच्यावरती विचार करू शकता. जर तुम्हाला युट्यूबचा मास्टर क्लास करायचा असेल तर मी नंबर देते, याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर ऍड करते. तुम्हाला जे काही डिटेल्स असतील तर ते मिळून जाते. मी पुन्हा एकदा रिपीट करते, माझ्याकडून जर कॉल रिसिव्ह नाही झाला तर माझी टीम मेंबर रवीना आहे, तर ती तुम्हाला कॉल बॅक करते. त्यामुळे कॉल रिसिव्ह करा आणि इन्फॉर्मेशन जी काय असेल कोर्सबद्दल तर ती तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर असेच व्हिडिओज तुम्हाला हवे असतील ना इन्कमशी रिलेटेड, तरी सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. असेच व्हिडिओज मी तुमच्यासोबत घेऊन येईन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.